उद्धव ठाकरेंनी फक्त भोपळा दिला, विकासासाठी खोके हे दिले. ते खोके खोके बनत होते ते आतापर्यंत खोक्याशिवाय तुमचं काय चालत नाही. तू मला काका म्हणत होतास, त्या काकाच्या पाठीत खंजू खुपसून काकाचंच खातं घेऊन ते बसलास, बेमानी केलीस. तर गद्दार तू आहेस, तू माझ्याशी गद्दार केलीस काकासोबत. 2.5 वर्षात आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघात 2,500 कोटींची कामे केली. खोकी खोकी म्हणणाऱ्यांनी काहीच केलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर विकास कामे झाली आहेत. आता पुढे आमच्या समोर बेरोजगारी हटवणे हा प्रमुख मुद्दा असून बंद दरवाजे आता उघडणार आहेत. आम्ही तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. बारमाही पाणी देणे हे आमचं लक्ष्य आहे आणि उद्योग देखील देणार आहोत, असे शिवसेना उपनेते माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांसमोर बोलताना सांगितले. यावेळी ते बोलताना म्हणाले की CRZचा प्रश्न सोडवून मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर रोजगार निर्मितीचा उद्देश आहे. आमच्या शासनाने कोकणात मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने एक झाड तोडल्याचे 50,000 दंड असा कायदा केला. याचे मी स्वागत करतो असेही ते म्हणाले. पाहूयात ते काय म्हणतात. आमदार योगेश कदम यांनी जी 2.5 वर्षामध्ये 2,500 कोटीची कामं आणलेली आहेत आणि दांडगा जनसंपर्क याच्यामुळे प्रचंड योगेश कदम यांच्या पाठीशी मतदार उभे आहेत. पहिल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी फक्त भोपळा दिला, विकासाला आमदाराला पैसा दिला नाही. पण एकनाथ शिंदे आल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा विकासासाठी खोके हे दिले. उद्धव ठाकरे आज फक्त खोके खोके बनत होते ते आतापर्यंत खोक्याशिवाय त्यांचं काय चालत नाही. जिसको कमला होती है उसको दुनिया पिली दिखती है, तशी अवस्था उद्धव ठाकरेंची होती. आज आदित्य ठाकरेंनी जे भाषण केलं आता दापोलीमध्ये, त्यांनी असं म्हटलं आहे त्याच्या भाषणामध्ये, इथं गुंडगिरी खपू घेणार नाही. इथं मी उद्या सकाळ माझं आलं की बर्फाच्या लादीवर झोपीन याला, असं म्हटलं आहे. आणखी असं त्याने म्हटलं आहे की मी यांना आमदारबाईंना काका काका म्हणायचो आणि माझ्याची गद्दारी केली, असं म्हटलं आहे. मी आदित्यला एवढं सांगेन, आदित्य तू मला काका म्हणत होतास, तुझा बाप मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या काकाच्या पाठीत खंजू खुपसून काकाचंच खातं घेऊन ते बसलास, बेमानी केलीस. तर गद्दार तू आहेस, तू माझ्याशी गद्दार केलीस काकासोबत. लक्षात ठेव, आपण काय बोलतोय त्याचं आत्मपरीक्षण करून घ्या. बेरोजगारांच्या हाताला काम देणं, प्रत्येक गावामध्ये जे दरवाजे बंद आहेत, जी मुलं आपल्या आईबापाला सोडून गेलेत नोकरीसाठी, त्यांना पुन्हा गावात आणणं, त्यांना इथं त्यांच्या हाताला रोजगार देणं आणि गावातली बंद असलेले दरवाजे पुन्हा उघडणं, हा एकमेव कार्यक्रम भविष्यामध्ये आम्ही हातामध्ये घेतोय. आम्ही सिंचन तर देऊच, बारमाही पाणी देऊच, पण उद्योग आणि बेरोजगारी संपवणं हा याला फर्स्ट प्रायोरिटी आम्ही देणार आहोत. घोडामधून लांब नाही ना, आता घोडामधून लांब नाही आहे. आज मला एक गोष्ट सगळ्या गोष्ट समाधान आहे की आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढतोय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आगे का आगे देखा जाए. विशेषतः आपण जे समुद्रकिनारे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आज कोकणाला 920 किलोमीटरचा समुद्रकिनारा जो मिळाला आहे, या समुद्रकिनारा आपण विकसित केला तर लाखो पर्यटक परदेशातून देखील आपल्याकडे येतील आणि इथल्या स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि पर्यावरणाचा देखील प्रश्न मिटेल. CRZचा देखील प्रश्न आपण सोडू. निश्चितपणे इथं मोठमोठे हॉटेल्स येतील त्यामुळं आणि इथली बेरोजगारी नष्ट होण्याला आपल्याला मदत मिळेल. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर आहेत, ते तुटता कामा नये म्हणून एक मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने आता जो निर्णय घेतला आहे की एक झाड तोडलं तरी 50,000चं त्यांना दंड लावत आहेत. हा निर्णयाचं मी अतिशय मनापासून स्वागत होतो आहे आणि त्याच्यामध्ये कोकणामध्ये भविष्यामध्ये झाडं तोडली जाणार नाहीत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पूर्णपणे काळजी या शासनाने घेतली आहे, एकनाथ शिंदेने घेतलेली आहे. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.